पुण्यामध्ये जो जमीन घोटाळा बाहेर आला त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। अंजली दमानिया उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद या संदर्भात घेणार आहेत। पार्थ पवार यांच्या व्यवहारांबद्दल अंजली दमानिया उद्या मोठा खुलासा करणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सर्व कागदपत्र दिली आहेत असं दमानिया म्हणाल्या। मोदी शहांकडे जा किंवा फडणवीसांकडे जा, तुम्हाला केसमधून बाहेर काढणार नाही असं सुद्धा त्या म्हणाल्या। अजित पवार यांना चक्की पिसिंग म्हणणारे फडणवीस एकदा नाही तर 3 वेळा शपथविधी करतात असंही दमानिया यांनी यावेळी म्हटलं। मीडिया एंटरप्राइजेस असो, मीडिया होल्डिंग्स असो, सीड ट्री असो, अमायको ॲग्री असो, या सगळ्या LLP कंपन्या कशा बनवल्या गेल्या तर एकही LLP कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार नाहीये। जमिनींचे जे व्यवहार झालेत याच्याबद्दल मी उद्या आधी ही पत्रकार परिषद झाल्यावर पुण्याला जाऊन सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर काढणार आहे आणि याच्यावर मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी ठरवलंय सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय, पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय, अमित शहा काय, मोदी काय, कोणाकडेही जा, मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा। देवेंद्र फडणवीसांकडनं 2011 साली मी अपेक्षा ठेवली होती की ते सिंचन घोटाळ्यावर योग्य ती कारवाई करतील। अगदी त्यांनी प्रत्येक भाषणात म्हटलं होतं की चक्की पिसिंग आम्ही अजित पवारांबरोबर काय करणार, सिंचन घोटाळ्यात काय करणार, तर त्यांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा एकदा नाही त्यांच्याबरोबर 3 वेळा शपथविधी करतात तेव्हा बघून प्रत्येक माणसाला अतिशय दुःख होतं की हे तेच व्यक्ती होते का की ज्यांनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं होतं की त्याच्या विरुद्ध कारवाई होईल, पण तसं होताना दिसलं नाही। एकदा नाही 3दा दिसलं नाही। त्यामुळे मला त्यांच्याकडनं आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही।